शिंदेंनी तातडीनं सामंतांना मुंबईला बोलावल्याची माहिती समोर आलेली आहे। विधानसभेसाठी शिंदे गटाची दादा भुसेंच्या बंगल्यावर बैठक होतीये। शिंदे गटाच्या रणनीती बैठकीला उदय सामंतही उपस्थित राहणार आहेत। सामंत भुसेंच्या चर्चेतला अहवाल शिंदेंना देण्यात येणार आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, विधानसभेसाठी शिंदे गटाची रणनीती आता तयार होणार आहे। दादा भुसेंच्या बंगल्यावर बैठक होतीये। सामंत आणि भुसेंच्या चर्चेतला अहवाल शिंदेंना देण्यात येणार आहे। आता शिंदे गट देखील विधानसभा निवडणुकीसाठी आपण बघतोय ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे आणि यावेळेस निवडणुकांची रणनीती तयार करण्याची जबाबदारी सामंत भुसे यांच्याकडे असल्याचं देखील कळत आहे। शिंदे गटाची रणनीती लवकरच ठरणार आहे। विधानसभेसाठी शिंदे गट रणनीती ठरवत आहे आणि रणनीतीसाठी बैठक बोलावण्यात आलेली आहे। दादा भुसे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। वैदही काणेकर आमच्या प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। वैदही, आपण बघतोय शिंदे गट देखील ॲक्शन मोडवर आला असं म्हणावं लागेल या बैठकीमुळे। नक्कीच जर आपण बघतोय तर गणेशोत्सव सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय। मात्र विधानसभेसाठी आपली ताकद नेमकी किती आहे यासाठी प्रत्येक पक्षानं सर्वे देखील केलेला आहे। त्याच परीनं शिवसेनेनं देखील सर्वे केलेला आहे आणि ज्या ज्या जागा अनुकूल आहेत त्यांची एक यादी सध्या बनवण्यात आलेली आहे। याच यादी संदर्भात महत्त्वाची चर्चा दादा भुसे आणि उदय सामंत यांच्यामध्ये सध्या सुरू आहे आणि यानंतर अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला जाणार असल्याची देखील माहिती मिळते। अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या दादा भुसे यांच्या सोबत जी आहे ती उदय सामंत यांची बघायला मिळत आहे आणि एकूणच या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय आणि कुठल्या कुठल्या जागा शिवसेनेसाठी अनुकूल आहेत या संदर्भातली यादी तयार केली जाणार आहे आणि त्या यादी संदर्भात अहवाल जो आहे तो एकनाथ शिंदे यांना दिला जाणार आहे आणि त्यानंतर आणखी महत्त्वाच्या बैठका देखील होतील। काही दिवसांपूर्वी अमित शहा आले होते आणि त्यांनी या संदर्भात प्रत्येक महायुतीतील प्रत्येक पक्षाला आपापली यादी तयार करण्यासाठी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता शिंदे गट कशा पद्धतीनं या सगळ्या विधानसभा निवडणुका संदर्भातली रणनीती ठरवतं हे देखील पाहणं वैधही महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।